मोदी चालीसा आणि आरतीने दिल्ली हादरली। बिहारमध्ये 112 कोटींचे भव्य नरेंद्र मोदी मंदिर उभारण्याच्या प्रस्तावाने खळबळ। भक्तीचा महापूर की अंधभक्तीचा कळस? जिवंत पंतप्रधानांच्या मोदी चालीसा पठणावरून देशभरात गदारोळ। प्रेस क्लब मध्ये रंगली मोदी आरती। गदारोळ वाढताच प्रशासनाची धावपळ, कार्यक्रम मध्यंतरीच उधळला। नमः भारत संस्थेचा अजब कारनामा, प्रेस क्लबचा आक्षेप, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार। राजकारणात नेत्यांचे कौतुक होणे, त्यांचे डिजिटल फलक लागणे किंवा त्यांचे चाहते असणे ही बाब नवीन आहे, परंतु लोकशाही व्यवस्थेत जिवंत असलेल्या लोकप्रतिनिधीला किंवा देशाच्या पंतप्रधानांना साक्षात देवाचा अवतार मानून थेट मंदिर उभारण्याची भाषा केली जाते, तेव्हा मात्र लोकशाहीच्या मूल्यांवर आणि धार्मिक विश्वासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते। बिहारची राजधानी पटना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तब्बल 112 कोटी रुपये खर्चून 5 एकर जागेत भव्य मंदिर उभारण्याचा आणि सोन्याची आदमकद मूर्ती बसवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे। इतकेच नव्हे तर दिल्लीत मोदी चालीसा पठणाचा कार्यक्रमही पार पडला। ही नक्की कृतज्ञतेपोटी केलेली भक्ती आहे की राजकीय स्टंटबाजी आणि अंधभक्तीचा कळस? देवाला दिलेले स्थान माणसाला देणे हा देवाचा सन्मान आहे की अपमान? बिहारची राजधानी पटना येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तब्बल 112 कोटी रुपये खर्चून 5 एकर जमिनीवर एक भव्य मंदिर उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर संपूर्ण देशात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात तीव्र चर्चा छेडली गेली आहे। हा प्रस्ताव बिहार राज्य तृतीय पंथी कल्याण बोर्डाचे उपाध्यक्ष व सदस्य डॉक्टर राजन सिंग यांनी मांडला असून बोर्डाच्या अधिकृत बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो मंजूर करण्यात आल्याचा दावा केला जातोय। या प्रस्तावित मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्याच उंचीची आणि पूर्णपणे सोन्याची बनवलेली मूर्ती स्थापित केली जाईल असा दावा करण्यात आलाय। त्रेतायुगात प्रभू श्रीरामाने अहिल्या, शबरी आणि केवट यांचा उद्धार केला होता। तसेच कलियुगात पंतप्रधान मोदी यांनी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 लागू करून वर्षानुवर्षे उपेक्षित जीवन जगणाऱ्या तृतीयपंथी समाजाला सन्मान, हक्क आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे पंतप्रधान मोदी हे प्रभू श्रीरामाचे अवतार आणि आमचे आराध्य दैवत आहेत असा युक्तिवाद डॉक्टर राजन सिंग यांनी केलाय। यासाठी राज्य सरकारकडे 5 एकर जमीन आणि 112 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या घोषणेनंतर दिल्लीतील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात नमः भारत या संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्रीरामाच्या रूपातील कटआउट ठेवून उपस्थितांनी भगवान श्री नरेंद्र मोदी चालीसाचे पठण केले आणि आरती करून घोषणाबाजी केली। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर प्रेस क्लब ऑफ इंडियावर जोरदार टीका झाली। त्यानंतर प्रेस क्लबने तातडीने अधिकृत पत्रक काढून केवळ पत्रकार परिषदेच्या नावाखाली सभागृह भाड्याने घेण्यात आले होते आणि आयोजकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात येताच कार्यक्रम मध्यंतरीच बंद पाडल्याचे स्पष्ट करत या वादापासून स्वतःला वेगळे केले। या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय, धार्मिक आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। सामाजिक विचारवंत आणि राजकीय विश्लेषकांच्या मते लोकशाही व्यवस्थेत जिवंत नेत्यांना देवाचे स्थान देणे, त्यांची मंदिरे बांधणे आणि त्यांच्या नावाने चालीसा रचणे हा व्यक्तिपूजेचा अतिरेक आणि अंधभक्तीचा पराकोटीचा प्रकार आहे। संविधानाने दिलेले अधिकार आणि सामाजिक सुधारणा ही लोकशाहीची कर्तव्य असताना त्याचे देवाऱ्यात रूपांतर करणे घातक मानले जाते। तसेच सनातन हिंदू परंपरेत ईश्वराचे स्थान सर्वोच्च असताना जिवंत राजकीय नेत्यांची तुलना प्रभू श्रीरामाशी करणे हा धार्मिक आस्थेचा अपमान असल्याचे मत अनेक संतांनी आणि अभ्यासकांनी व्यक्त केले। दुसरीकडे विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली स्वस्त प्रसिद्धीची स्टंटबाजी आणि सरकारी निधीचा अपव्यय म्हटलंय। मात्र आयोजकांनी या टीकेला प्रत्युत्तर देत जर सरकारकडून निधी कमी पडला तर पंतप्रधान मोदींचे समर्थक आणि महिला स्वतः निधी उभारून हे मंदिर पूर्ण करतील अशी भूमिका घेतली आहे। लोकशाहीत काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल कृतज्ञता असणे स्वाभाविक आहे, परंतु ही कृतज्ञता जेव्हा व्यक्तिपूजेत आणि चालीसा पठणात बदलते तेव्हा लोकशाहीचे मूळ स्तंभ आणि धार्मिक संकल्पना धूसर होऊ लागतात। देवाच्या जागी माणसाला बसवून सुरू असलेला हा भक्तीचा खेळ लोकशाही आणि धर्मासाठी कितपत योग्य आहे यावर विचार करण्याची वेळ आता आली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।